देशातील शेतकऱ्यांचे हित धोक्यात येईल अशा कोणत्याही निर्यात धोरणाला स्वाभिमानी शेतकरी संघटना कडाडून विरोध करेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। सरकारने कांद्यावरील निर्यात तात्काळ थांबवावी, कारण यामुळे देशातील शेतमालाच्या किमती कोसळत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे शेट्टी म्हणाले। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शहादा येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला। यावेळी ते बोलत होते। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की बांगलादेश आपला सर्वात जवळचा कांदा आयात करणारा मित्र होता, पण या बंदीमुळे बांगलादेशाने कांदा आयात करणे बंद केले। त्यांनी आता इतर देशांकडून कांदा आयात करण्याचे सुरू केले आहे। शेतकरी संकटात आहे, उत्पादन खर्च वाढलाय, बाजारात किमती कोसळल्या आहेत। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकार करत आहे। ही शेतकऱ्यांची सरळ माकड चेष्टा आहे, असा आरोप शेट्टी यांनी केलाय। कांद्याच्या आयात निर्यातीच्या संदर्भामध्ये भारत सरकारनं धरसोडीचं धोरण राबवलं। कधी निर्यात शुल्क वाढवायचं, कधी निर्यातीवर बंदी घालायची, अशा प्रकारच्या माकडचेष्टा केल्यामुळं श्रीलंका, बांगलादेशसारखे आपले जे कायमस्वरूपी हक्काचे ग्राहक होते ते दुरावले होते। विशेषतः बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवश्यकता असताना बांगलादेशनं इराणमधून, अफगाणिस्तानामधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलेला होता। परंतु उशिरा काय होणार, बांगलादेशनं पुन्हा एकदा भारताकडून कांदा आयातीला परवानगी दिलेली आहे। या गोष्टीचं मी स्वागत करतो। आता पुन्हा एकदा कांद्याच्या किमती वाढायला लागलेत, या नावाखाली भारत सरकारनं निर्यात शुल्क वाढवणं, निर्यातीला बंदी घालणं असल्या माकडचेष्टा करू नयेत, एवढीच सरकारला माझी हात जोडून विनंती आहे।